भगवान बिरसा मुंडा हे 19व्या शतकातील स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी नेते होते. जल, जंगल, जमीन आणि आदिवासींचं सार्वभौमत्व यांच्या रक्षणासाठी त्यांनी दीर्घकाळ संघर्ष केला. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या बिरसांनी उलगुलान क्रांतीची हाक दिली. आदिवासी संस्कृती, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी बिरसा मुंडा यांच्या लढ्यानं ब्रिटिश राजवट हादरली. पाहुयात बिरसा मुंडा यांच्या कार्याविषयी अधिक माहिती. भारतातील विविध प्रांतात स्थायिक झालेल्या आदिवासी वीरांची गौरवगाथा जेव्हा आपल्याला आठवते तेव्हा एक सोनेरी नाव समोर येतं, ते म्हणजे भगवान बिरसा मुंडा, ज्यांची आदिवासी बांधव भगवान बिरसा म्हणून प्रेमानं आणि श्रद्धेनं पूजा करतात. आदिवासी समाजाला नवी दिशा देणारे क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी रांची जिल्ह्यातील उलीहाटू या गावात झाला. त्यांचे वडील सुगना मुंडा आणि आई कर्मी अत्यंत गरीब होते आणि इतर गावात मजूर म्हणून काम करायचे. बिरसा यांचं प्राथमिक शिक्षण बुर्जू मिशन शाळेमध्ये झालं. पुढील अभ्यासासाठी ते चाईबासाच्या लुथेरन मिशन स्कूलमध्ये दाखल झाले, जिथे बिरसा यांची शेंडी कापण्यात आली. या घटनेनं त्यांच्या मनाला मोठा धक्का बसला आणि त्याचवेळी त्यांना आपला धर्म धोक्यात आल्याचं जाणवलं. बिरसांना इसायांचं कारस्थान समजलं. बिरसा आपल्या धर्माचं रक्षण करण्याचा संकल्प घेऊन गावात परतले. चाईबासाहून परतल्यानंतर बिरसा बंडगावला आले. तिथे लोक त्यांचे अनुयायी होऊ लागले आणि जन आंदोलन उभं राहिलं. बिरसा मुंडा यांनी तरुणांची संघटना स्थापन केली. सामाजिक सुधारणांबरोबरच राजकीय शोषणाविरुद्ध लोकांना जागृत केलं. ब्रिटिश राजवट आणि गोरे विदेशी पाद्री मिळून या देशाला भ्रष्ट करत आहेत. दोघांची टोपी सारखीच आहे, दोघांचीही ध्येय सारखीच आहेत. त्यांना आपल्या देशाला गुलाम बनवायचं आहे असं सांगत त्यांनी लोकांना या विरोधात लढा देण्याचं आवाहन केलं. बिरसांनी स्वातंत्र्याचा नारा दिला. अबुआ दिशोम अबुआ राज, म्हणजेच आपला देश आपली माती. बिरसांच्या या शंखनादानं आदिवासी तरुण पेटून उठले. चालकड गावात एक आश्रम, आरोग्य निकेतन आणि क्रांतीचा बालेकिल्ला उभारण्यात आला. वर्ष 1893-94 मध्ये सिंहभूम, मानभूम, पलामू आणि इतर भागातील मोकळी जमीन दुष्ट ब्रिटिश सरकारनं भारतीय वन कायद्यानुसार आरक्षित वन क्षेत्र म्हणून घोषित केली होती. या अंतर्गत आदिवासींचा जंगलावरील हक्क हिरावला गेला. बिरसा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी त्यांच्या हक्कांची मागणी करणारी याचिका दाखल केली. बिरसा यांनी सुरू केलेली क्रांतीची चळवळ कोणत्याही किमतीत चिरडण्याचा आदेश ब्रिटिश सरकारनं दिला. 25 ऑगस्ट 1895 रोजी पोलिसांनी त्यांना फसवणूक करून अटक केली आणि हजारीबाग कारागृहात त्यांची रवानगी केली. 30 नोव्हेंबर 1897 रोजी बिरसा यांची सुटका झाली आणि 1899 मध्ये त्यांचं आंदोलन पुन्हा सुरू झालं. 9 जानेवारी 1900 रोजी बिरसा यांनी जोजोहाटूजवळील डोवारी टेकडीवर एक सभा आयोजित केली, ज्याला हजारो लोक जमले होते. कमिशनर स्ट्रीटफील्ड यांना ही बातमी कळताच त्यांनी संपूर्ण डोंगराला वेढा घातला. 3 फेब्रुवारी रोजी त्यांना हेरांच्या आणि खबऱ्यांच्या मदतीनं बाणगाव इथं पकडण्यात आलं. त्यांना बेड्या ठोकून रांची तुरुंगात नेण्यात आलं. 9 जून 1900 रोजी रांची तुरुंगात स्वातंत्र्याच्या या महान नायकाचा गूढ मृत्यू झाला. क्रूर इंग्रजांनी त्यांची तुरुंगात हत्या केली. आपली माती आपलं जंगलसाठी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रयत्नांमुळेच ब्रिटिशांनी भूसंपादन आणि नवीन जमीनदारी थांबवण्यासाठी छोटा नागपूर वहिवाट कायदा केला आणि आदिवासींना त्यांचे हक्क बहाल केले. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी बिरसा मुंडा यांनी देशाच्या धर्म, संस्कृती आणि स्वातंत्र्यासाठी उल्लेखनीय कार्य केलं. भारत सरकारनं भगवान बिरसा मुंडा यांच्यासारख्या शेकडो आदिवासी वीरांचा यथोचित सन्मान केला आहे आणि बिरसा मुंडा यांची जयंती 15 नोव्हेंबर हा दिवस आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषित केला. भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याला शतशः नमन.